मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि ही सेवा करण्यासाठी मीही खूप एक्साइटेड आहे। आय होप की तुम्ही पण एक्साइटेड असाल। आणि ह्या पूजेबद्दल ना मी कधीपासून खूप ऐकलंय। 1 वर्षापासून माझा रिसर्च चाललेला की करू की नको, कुठून साहित्य घेऊ, कसं घेऊ। पुन्हा कुंचन रिलेटेड मला बऱ्याचशा क्वेरीज होत्या, तर मग माझं चाललेलं की घ्यावी की नाही। पण ते असं असतं ना, जर आपल्याकडून देवाला एखादी सेवा, एखादी पूजा जर करून घ्यायची असेल तर सगळ्या साईडने ते सगळं पॉझिटिव्हिटी येते आणि मग आपल्या मनातही विचार येतो की आपण ही करून टाकायला हवं। तर असंच माझीही खूप इच्छा होती असं नव्हतं। बट धनलक्ष्मी कुंचनचे जे साहित्य आहे ते खूप अफोर्डेबल नाही आहे, खूप कॉस्टली साहित्य आहे। सो त्यामुळे माझा जरा विचार चाललेला की घेऊयात, पण निवांत घेऊयात सगळं काही, जेव्हा मला वाटेल की आता मी हे सगळं घेऊ शकते मग। तर असंच विचार केला आणि पॉसिबल झालं। मग मी ठरवलं की ह्या पौर्णिमेला करावा, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच। दिवाळीनंतरही 1-2 वेळा माझ्या डोक्यात विचार आलेला, बट पौर्णिमा आहे, नवीन वर्षाला नवीन काहीतरी सेवा सुरू करावी, म्हणून मग मी ही सेवा सुरू केली। तर ही सेवा मला कुठून माहीत पडली, तर असंही तुम्हाला माहीतच असेल, माझं जर का तुम्ही वास्तुशांतीचे व्हिडिओ बघितलेले असतील, मला साऊथ इंडियन लोकांची पूजा, त्यांच्याकडचं कल्चर जे आहे ते खूप आवडतं। आणि म्हणून मी माझ्या घराची जेव्हा वास्तुशांती केली तर वास्तुशांतीला सुद्धा मी साऊथ इंडियन लुक कॅरी केलेला आणि साऊथ इंडियन लोकांचेच मी व्हिडिओ पण बघितलेले की ते कसं करतात, त्यांच्याकडे वास्तुशांतीला, नवचंडीला काय काय असतं। सो त्यामुळे मी सगळं काही तेव्हापासून सर्च स्टार्ट केला 3 वर्षापासून। तर मला त्यांच्या पूजेतलं सगळं काही, जे डेकोरेशन, महालक्ष्मी मातेची ते सेवा करतात ते सगळं आवडायला लागलं आणि त्यातनंच मला कुंचन माहीत पडलं। तर असंच एकदा यूट्यूबला सर्च करताना स्वामीमय शीतल अँड लाईफ हे चॅनल मला दिसलं आणि त्या चॅनलवर मी बघितलं की कुंचन सेवे रिलेटेड खूप व्हिडिओज त्या ताईंनी अपलोड केलेले। शीतल ताई त्यांचं नाव आहे। तर त्या ताईंनी ही सेवा जी आहे ती पहिल्यांदा आपल्याकडे आणली साऊथमधून, आणि ती कशी करावी मराठी लोकांनी हे सगळं त्यांनीच सांगितलं। कुंचनही त्यांच्याकडे सगळ्यात आधी सुरुवात झाली सेल करण्यासाठी, कारण तुम्ही कुठल्याही ज्वेलरकडे जा, कुठेही जा आणि कुंचनचा फोटो दाखवा की हे तुमच्याकडे आहे का, तर ते अजिबात मिळणार नाही। हे मी तुम्हाला 100% शुअरिटीने सांगते। आणि मिळालंही तर त्या लोकांना त्याचं नाव एक्झॅक्टली सांगता येणार नाही। असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, माझ्या फ्रेंड्स लोकांनी बघितलं। सो सगळा काही सर्च केल्यानंतर फायनली कुंचन मिळालेलं आहे। शीतलताईकडून मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर हे साहित्य मला 4200 रुपयांना मिळालं, कारण लक्ष्मीच्या सेवेसाठी चांदीच्या वस्तू घ्याव्यात असं मला शीतलताईने सांगितलं। जर तुमची परिस्थिती असेल, तुमच्याकडून हे शक्य असेल तरच तुम्ही चांदीच्या वस्तू घ्या, नाहीतर तुम्ही साधे सिंपल फुलं, साधं हळकुंड जे असतं ते यूज करून नॅचरल गोष्टींनीही ही पूजा करू शकतात। मी चांदीच्या वस्तू घेतलेल्या आहेत। ऑलरेडी माझं देवघर चांदीचं आहे। कुंचनही मला चांदीचा घ्यायचा होता, बट आता मी सेवा स्टार्ट करते। जसं जसं मला ह्या सेवेचे रिझल्ट दिसतील मग मी घेणार आहे चांदीचा कुंचन सुद्धा। एक छान अशी पूजा चांदीच्या कुंचनची पण तुमच्यासोबत शेअर करेल, पण सध्या तरी आपण वापरूयात जो कुंचन ताईंकडे आहे तोच। तर ताईंकडे चांदीचेही कुंचन खूप मिळतात आणि वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत। तर मी घेतलेला आहे ब्रासचा, खूप छान कुंचन आहे, क्वालिटी, सगळं मटेरियल, चांदीचे जेही काही फुलं वगैरे मी घेतलेले आहेत सगळं खूप छान क्वालिटीमध्ये आहे। तर चला आजचा व्लॉग स्टार्ट। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो। तर मी आत्ताच जस्ट सगळे फ्रेश फुलं आणलेले आहेत नाशिकच्या पंचवटीच्या फुल मार्केटमधनं। तर देवपूजा माझी राहिलेली आहे, देवपूजा केल्यानंतर तुम्हाला दाखवेल। तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते ह्या मसाला बॉक्सबद्दल। मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणींनी विचारलं की हा बॉक्स कुठून घेतलेला आहे। तर हा बॉक्स मी आमच्या जवळच्याच इथनं लोकल शॉपमधून घेतलेला आहे। आणि धनलक्ष्मी कुंचनसाठी ज्याही काही चांदीच्या वस्तू आपण घेतो, जे रत्न आहेत, पोवळा आहे, मोती आहे, ते सगळं व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी आणि वेळेवर मला जागेवर मिळण्यासाठी। तर छान असा छोटासा डब्बा मला दिसला आणि तो मी घेतलेला आहे। तर इथे मी ते पारिजातकाचे 5 फुलं घेतलेले, तर ते फुलं ठेवलेले आहेत। त्यानंतर हे कमळ आहे, कमळाचं फूल आहे, हे पण मी शीतलताईंकडून घेतलेलं आहे, सगळे चांदीचे फुलं।
त्यानंतर अजून पारिजातकचं एक फूल आहे, एक उधळाईचं फूल आहे, एक जास्वंदीचं फूल आहे, एक हळकुंड आहे चांदीचं. त्यानंतर हे पंचरत्न आहेत जे कुंचन सेवेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मग ह्या 11 अक्षदा आहेत चांदीच्या आणि हे श्रीफळ आहे. पुन्हा पोवळा आहे आणि मोती आहे. तर मी हे एक एकच घेतलेलं, पोवळा आणि मोती हे सेपरेट छान असे ऑर्गनाईज करून ठेवता येतील आणि जेव्हा जेव्हा मी पौर्णिमेला ही कुंचन सेवा करेल तेव्हा सगळं मला जागेवर मिळेल आणि शोधाशोध करण्याची गरज नसेल. त्यासाठी हा डबा मला परफेक्ट वाटला. खूप छान आहे आणि अगदी छोट्या नाजूक वस्तूंसाठी तर परफेक्ट आहे. तुम्ही पूजेसाठीही वापरू शकतात. जर तुम्ही मंदिरात जात असाल रोज तर पूजेसाठी हळदी कुंकू अक्षदा ठेवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर ह्या 11 चांदीच्या अक्षदा आहेत ज्या कुंचन सेवेसाठी फार महत्त्वाच्या आहेत. सो त्या पण मी ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इकडे 5 वाट्या तुम्हाला मिळतात यात. त्यानंतर कवड्या घेतलेल्या आहेत मी शीतलताईकडून, तर ह्या 5 कवड्या. त्यानंतर हे गोमती चक्र घेतलेले आहेत 5. त्यानंतर माझ्याकडे आहेत कमळगट्टे 5, तर तेही मी ह्या डब्यात ठेवणार आहे. तर तुम्ही 5 घेऊ शकता, 11 घेऊ शकतात. हे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अगदी इसेन्शियल आहेत कुंचन सेवेसाठी. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा डबा घेऊ शकतात आणि त्यात सगळं ऑर्गनाईज करून ठेवू शकतात. तर मला पितळेचा असल्यामुळे खूप आवडला आणि त्याला व्यवस्थित सिक्युअर करण्यासाठी वरून एक ट्रान्सपरंट झाकणसुद्धा आहे, जेणेकरून या वस्तू इकडे तिकडे होणार नाही, डबा जरी आपण उलटसुलट झाला तरीसुद्धा. तर त्यानंतर लक्ष्मी कुंचन सेवेसाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कॉईन्स लागतात. त्यावर आपल्याला कुंचन ठेवायचा असतो. सो हे 10चे आणि 5चे कॉईन मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बांगड्या लागतात आणि त्यानंतर हे हळकुंड आणि 5 कवड्या पुन्हा मी एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. तर हे पण मी कुंचनमध्ये आज टाकणार आहे, कारण एक चांदीचं हळकुंड आहे, सो एक हे रिअलवालं. त्यानंतर मग महालक्ष्मी मातेचा हा कॉईन घेतलेला आहे चांदीचा आणि हे कमळ मला खूप आवडलं, तर हे मी एका ज्वेलर्सकडून घेतलेलं आहे. हे सगळं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सेमच करायची असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर हा कुंचन आहे जो शीतलताईंनी मला विधिवत पूजा करून पाठवलेला आहे. 1 जानेवारीला त्यांनी भरपूर असे कुंचनची सेवा केली नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि हा कुंचन मला पाठवलेला आहे. तर यात शंख चक्र विष्णूंची मूर्ती, विष्णूंचा फोटो आहे त्यावर, तर खूप छान असे हे चिन्ह दिलेले आहेत कुंचनवर. त्यानंतर कुंचन सेवेसाठी हे 2 दिवे घेतलेले आहे शंखचक्राचे. तर हे मी शीतलताईंकडून नाही घेतले, हे मिशोवरून मागवलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा सेम तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर हळदी कुंकवासाठी मी हे घेतलेले आहेत 2 छान असे हे बाउल्स आहेत. मला खूप आवडले हळदी कुंकू ठेवण्यासाठी. त्यानंतर मग हे रक्षा वगैरे अगरबत्तीची इकडे तिकडे पडते, सो त्यामुळे हे नवीन मी सगळं कुंचन सेवेसाठी वापरण्याला घेतलेलं आहे. हे रोजच्या देवपूजेत वापरणार नाही, हे फक्त कुंचन सेवेसाठीचं साहित्य आहे. त्यानंतर हा छोटा दिवा आहे, तुम्ही धूप कप म्हणूनही वापरू शकतात. त्यानंतर मग मी घेतलेली आहे एक छोटी प्लेट, ज्यावर महालक्ष्मी मातेला मी ठेवणार आहे, कारण कुंचनपेक्षा मला लक्ष्मी मातेचं जे मूर्ती आहे ती वरच्या हाईटला हवी आहे. सो त्यासाठी प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवता येईल फुलं वगैरे टाकून. त्यानंतर ह्या पंत्या आहेत गाईच्या तुपाच्या पंत्या, ह्यासुद्धा खूप छान आहेत. या 3 मागवलेल्या मी, तर ह्या पण तुम्ही घेऊ शकतात. तर हे सगळं साहित्य आहे आजच्या लक्ष्मी कुंचनसाठी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी एक पितळाची किंवा तांब्याची प्लेट लागते. तुमच्याकडे सिल्वर असेल तर अतिउत्तम. तर मी ही एक प्लेट घेतलेली आहे ज्यात कुंचन सेवा मला करायची आहे. त्यानंतर मग ह्या वात घेतलेल्या आहेत, कारण सिंगल वात दिव्यात लावत नाही असं म्हणतात. सो त्यामुळे ह्या डबल पीळ घातलेल्या वात आहेत, ज्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहेत. याची कुठलीही लिंक मिळणार नाही, कारण हे ऑनलाईन नाही आहे. सो हे सगळं साहित्य आजच्या पूजेसाठी सेवेसाठी घेतलेलं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आता रेडी झालेली आहे. सुंदर अशी ही इरकल साडी मी आज वेअर केलेली आहे. त्यात हे खणाचं ब्लाऊज, ज्याला मी छान अशी ही पोटलीची डिझाईन करून घेतलेली आहे. छान असा हा ब्राऊन अगदी ट्रेडिशनल असा हा कलर आहे ब्लाऊजचा, त्यात ते मरून काठ आणि ही सुंदर अशी माझी इरकल तुम्हाला मी दाखवते. तर अशा पद्धतीने आजची ही साडी मी वेअर केलेली आहे. आजचा हा माझा महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पारंपरिक लुक तुम्ही म्हणू शकतात. तर मला असे लुक क्रिएट करायला आणि असे लुक घ्यायला खूप आवडतं. त्यासाठीच मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे, जे माझं मेन चॅनल आहे निक स्टाईल्स. तर असे छान छान पारंपरिक दागिने, पारंपरिक साड्यांचं कलेक्शन, पारंपरिक गोष्टी सगळं तुम्हाला माझ्या त्या
निक स्टाईल्स या चॅनलवर स्टायलिंग रिलेटेड सगळं काही बघायला मिळेल। परत ह्या इरकल साडीचा, खणाच्या साड्या, खणाचे दुपट्टे यांचे सुद्धा छान असे व्हिडिओ मी तिथे अपलोड केलेले आहेत। तर नक्कीच जाऊन माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर तिथेही जा, फॉलो करा। तिथे माझी खूप मोठी फॅमिली आहे, तर इंस्टाग्रामलाही फॉलो करा अशा छान छान साड्यांवरचे छान छान रील्स बघण्यासाठी। चला तर मग स्टार्ट करूया आजची धनलक्ष्मी कुंचन पूजा। तर मैत्रिणींनो, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनाचा वर्षाव करणाऱ्या लक्ष्मी मातेचा फोटो। जर तुमच्याकडे कोल्हापूरच्या अंबाबाईचा असेल तोही चालेल। हा मी मीशोवरून मागवलेला आहे। अतिशय अफोर्डेबल किमतीत हा मला मिळालेला आहे आणि खूप बेस्ट क्वालिटी आहे। तर मी लक्ष्मीच्या आसनावर रेड कलरचं आसन घेतलंय, त्यावर एक छान असा सुगंधी स्प्रे मारलेला आहे जो माझ्याकडे 4-5 प्रकारच्या फ्लेवर्समध्ये आहेत। तर त्यातलाच मी एक घेतलेला आहे। त्यानंतर मग फोटो ठेवून घेतलेला आहे आणि पुन्हा एक छान असं रेड कलरचं नवीन आसन मी आजच्या पूजेसाठी घेतलेलं आहे, तर ते आसन ठेवून घेतलेलं आहे। ही जी एक्स्ट्राची आपण डेकोरेशन सजावट करत असतो तर ही आपल्यावर असते आपण किती करायची। मी करते म्हणून तुम्हीही करायला पाहिजे, किंवा मी चांदीचे सगळं साहित्य घेतलेलं आहे कुंचनमधलं, एक्स्ट्रा फुलं मी घेतलेले आहे। तर असं नाही आहे की तुम्ही पण तितकेच घ्या, ज्यांना ॲज इट इज सेम टू सेम करायचं आहे ते घेऊ शकतात, बट इतकं इसेन्शियल नाही आहे। तर तुमच्याकडे ओरिजिनल जे फुलं आहेत कमळाचे, गुलाबाचे ते सुद्धा चालतील। त्यानंतर मग मी प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर स्वस्तिकचं आसन ठेवलेलं आहे आणि त्यावर मग मी कुंचन ठेवेल। तर कुंचन आधी मला लक्ष्मी माता ठेवायची आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती। सो त्यासाठी मी एका काचेच्या ग्लासमध्ये हाईट देण्यासाठी त्यात तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत, एक फूल टाकलं, हळदी कुंकू टाकलं आणि जी छोटी प्लेट मी तुम्हाला दाखवली ती प्लेट ठेवून त्यावरही तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि मग त्यावर मी लक्ष्मी मातेला बसवणार आहे। त्याआधी सुगंध असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि हळद कुंकू वाहून घेणार आहे, जेणेकरून ते जे तांदूळ आहेत ते कोरे राहणार नाहीत। आणि मग त्यावर मी गुलाबाच्या ह्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे। सुगंधी गुलाब ज्यापासून आपण गुलकंद बनवतो ते गुलाब मी वापरलेला आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती, तिला हळदी कुंकू करेल, एक छोटासा हार मी घालणार आहे आणि मग लक्ष्मी मातेला विराजमान केल्यानंतर कुंचन सेवेला सुरुवात करायची आहे। तर अशा पद्धतीने मी ठेवलं। पुन्हा माझ्या डोक्यात विचार आला की आपण लक्ष्मी मातेसाठी जी मी वाटी वापरते त्यात मी तांदूळ ठेवते चांदीच्या वाटीत, तर असे तांदूळ टाकण्यापेक्षा मी त्या वाटीवरच मातेला ठेवते आणि नंतर मी ठेवलेलं पण आहे। त्यानंतर कुंचनला तुम्हाला अशा पद्धतीने सुगंधी अत्तर वगैरे टाकून हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे, जेणेकरून कुंचनचीही छान पूजा होईल। तर आधी जेव्हा आपण कुंचन स्थापन करणार आहोत त्याच्या आधी त्याला हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आजच्या सेवेसाठी मी घेतलेले आहेत हे मोगऱ्याचे गजरे, जे मला खूप आवडले, खूप सुगंधी आहेत आणि छान वाटतं, छान वास दरवळतो तुमच्या पूर्ण घरात, देवघरात। सो लक्ष्मी मातेला शृंगार तितकाच प्रिय आहे, सो त्यामुळे आधी गजरे वगैरे लावून छान फुलांनी सुशोभित करून घेणार आहे आणि मग आपल्याला आपल्या कुंचन सेवेची सुरुवात करायची आहे। सो अशा पद्धतीने मी डेकोरेट केलं। हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती डेकोरेशन करायचं आहे किंवा किती नाही। ते मला इतकंच आवडतं, मला अशा पद्धतीने सजावट केल्याने मला एक मानसिक शांतता आणि सॅटिस्फॅक्शन आपण जे बोलतो ते मला मिळतं। सो त्यामुळे त्यानंतर मग कुंचनसाठी मी ते जे डॉलर्स तुम्हाला दाखवले 5चे 10चे असं त्याने अष्टदल कमळ काढून घेतलेलं आहे आणि त्यावर मग मी कुंचन स्थापन करणार आहे। तर अशा पद्धतीने कुंचन ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर विधिवत आपण कुंचनची जी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची ती करणार आहोत। तर आधी व्यवस्थित त्या नाण्यांवर कुंचन ठेवायचं आहे, तो परफेक्टली बसला की नाही फिक्स ते बघून घ्यायचं आहे, कारण नंतर कुंचन एकदा भरला तर तो उचलता येत नाही। सो त्यामुळे तर अशा पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे आणि नंतर ही चांदीची वाटी आहे माझ्याकडे ज्यात मी लक्ष्मी मातेला विराजमान करते। सो त्याच वाटीत मी ठेवलं पुन्हा। तर हे असं अधूनमधून बदल मी करत असते, मला जसं सॅटिस्फॅक्शन मिळतं तसं मी करत असते। त्यानंतर मी आणखीन गजरे घेतलेले आहेत, 10-15 हे गजरे आणलेले आणि हे पण मला खूप आवडतात। मोगऱ्यांचे गजऱ्यांपेक्षा मला हे जास्त आवडतात कारण हे एकदम भरीव दिसतात। सो त्यामुळे अजून फोटोसाठी पण मला माळ आणायची होती बट मला मिळाली नाही। सो गजऱ्यांचीच माळ लावूयात आज फोटोला। तर त्यासाठी मी माळ करून घेते आधी 2-2 गजरे जोडून, मग छान अशी माळ तयार केली आणि ती देवीच्या फोटोला लावलेली आहे। तर अशी काही अरेंजमेंट ऐनवेळी करावी लागते, सगळं काही मी ठरवलेलं नसतं, जेव्हा बसते तेव्हा जे सुचेल ते मी करत असते। त्यानंतर अजून असे सुशोभित करण्यासाठी गजरे एक्स्ट्रा टाकलेले आहेत देवी मातेच्या त्या प्लेटवरून
अजून मागून पुढून असं छान गजऱ्यांनी सुशोभित करून घ्यायचं आहे। जितका शृंगार कराल तितकं छान वाटतं आपल्यालाही, आणि लक्ष्मी मातेला शृंगार खूप प्रिय आहे, जसं की तुम्हाला माहीतच आहे। तर अशा पद्धतीने आणि मग मी आता कुंचन सेवेला सुरुवात करत आहे। तर यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंचन माझ्याकडे ना मला गिफ्टमध्ये मिळालेले हे सोन्याचे कॉईन्स आहेत। तर मग हे गोल्ड कॉईनसुद्धा मी आज लक्ष्मीच्या कुंचन सेवेमध्ये वापरणार आहे कुंचन भरण्यासाठी। तर मग म्हटलं असे तरी कधीपासून माझ्याकडे होते, तर या निमित्ताने का होईना त्यांना ओपन करून मग आपण सेवेमध्ये ते करू। जर हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होते म्हणून मी ठेवले, तुमच्याकडे याहून मोठे असतील तेही ठेवा, ते ठेवले तरी चालेल, किंवा असे असतील ते ठेवले तरी चालेल, किंवा नसतील तरी चालेल। चांदीचे कॉईनवर सुद्धा तुम्ही ही कुंचन सेवा करू शकतात। तर मग ते सगळे मी ओपन करून ठेवलेले आहे। त्यानंतर शंख चक्र गदा हे जे चिन्हांचं बालाजीचं हे चिन्ह आहे, तर त्या चिन्हाला मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे, आणि ते चिन्ह सुद्धा कुंचनच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर शीतलताईंकडून तुम्ही ऑर्डर करू शकतात, मी हे ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे। तर त्यानंतर मग आता कुंचन सेवेला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात आधी तांदूळ टाकून घेतलेले आहेत, त्यानंतर मग कवड्या टाकलेल्या आहेत, पुन्हा तांदूळ टाकलेले आहेत, मग हळदी कुंकू टाकायचं आहे थोडं। असं करत करत तुम्हाला एक एक ते जे मी घेतलेले आहेत चांदीच्या वस्तू, हळकुंड, ते सगळं एक एक करत टाकायचं आहे। इथे मी गोमती चक्र टाकलेले आहेत, पुन्हा हळद कुंकू करणार आहे, पुन्हा मग तांदूळ टाकेल। तर अशा पद्धतीने कुंचन हा तुम्हाला काठोकाठ भरायचा आहे, आणि पूर्ण त्या कुंचन ओतू जाईल इतकं तुम्हाला भरायचं आहे। सो पुन्हा तांदूळ टाकले, पुन्हा मग मी आता हे कमळगट्टे जे आहेत 5 ते टाकलेले आहेत, पुन्हा तांदूळ टाकेल, आणि मग जे माझ्याकडे चांदीचे ते अलंकार मी घेतलेले आहेत या सेवेसाठी, मोती पोवळा ते टाकणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला कुंचन भरत भरत श्री महालक्ष्मी माते नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला कुंचन भरायचं आहे। तुम्ही श्री सूक्ताचं पठण करता करता सुद्धा हा कुंचन भरू शकतात। त्यानंतर मग हे पंचरत्न मी टाकलेले आहेत, ते पंचरत्न जे आहे ते शीतलताईंकडूनच घेतलेले आहेत, त्यांना सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे, आणि पुन्हा त्यावर मी तांदूळ टाकणार आहे। असं करत आपल्याला पूर्ण कुंचन जो आहे तो भरून घ्यायचा आहे। यानंतर राहिलेलं आहे हळकुंड, श्रीफळ जे चांदीमध्ये मी घेतलेलं आहे, अक्षदा मी घेतलेल्या आहेत। हळद कुंकू करत करत देवीचा मंत्र जाप करत करत तुम्हाला हे सगळं त्या कुंचनमध्ये ॲड करायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ॲड करणार आहे। तुम्ही बघू शकतात कुंचन जवळपास भरत आलेला आहे। त्या कुंचन भरत असताना देवी मातेकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे की हे देवी लक्ष्मी माता माझ्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर येऊ दे, आणि मंत्राचा जाप करायचा आहे। जी तुमची इच्छा असेल ती इच्छा मागा, इच्छा नसेल तर तुम्ही फक्त सुख शांती सगळं मागू शकतात देवीकडून। मी तरी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता ही सेवा केलेली आहे, कारण असं कधीच नसतं की आपल्याला हे हवंय ते हवंय, हे कायम चालूच असणार आहे। तर कुठलाही संकल्प कुठलीही इच्छा न करता मी ही आजची पहिली कुंचन सेवा केलेली आहे, आणि मला खूप छान वाटलेलं आहे ही कुंचन सेवा करताना। तर धनलक्ष्मी कुंचन सेवा ही दाक्षिणात्य भागात केली जाते। मोस्टली साऊथ इंडियन लोक ही पूजा रोज त्यांच्या देवघरात करत असतात, आणि ते लोक लक्ष्मी मातेची बालाजीची भरपूर अशी सेवा करत असतात। तर ही सेवा साऊथ इंडियामधूनच आपल्याकडे आलेली आहे, आणि शीतलताईंनी जास्त प्रसार ह्या पूजेचा केलेला आहे, या सेवेचा केलेला आहे। तर अशा पद्धतीने ही सेवा करावी लागते, आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही यूट्यूबला कुठेही सर्च करा, मोस्टली साऊथ इंडियन लोकांचेच व्हिडिओ आहेत जे आधी अपलोड झालेले आहेत, तेच लोक हे करतात। आणि आत्ता कुठे हे आपल्याकडे आली ही सेवा, आणि आपणही करून आपणही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घ्यावा, त्यासाठी तुम्हीही ही सेवा करू शकतात। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कुंचन माझा भरून झालेला आहे, आणि त्यानंतर जो चांदीचा डॉलर होता माझ्याकडे लक्ष्मी मातेचा तो ठेवून घेतलेला आहे। तुम्हालाही अशाच पद्धतीने ठेवायचं आहे, आणि मग मी जे एक्स्ट्राचे माझ्याकडे जे फुलं आहेत चांदीचे ते ठेवणार आहे। मी जास्तीचे मागवून घेतले ताईंकडून, आणि त्यानंतर जे सोन्याचे माझ्याकडे छोटे कॉईन होते 5 ग्रॅम आणि 1-1 ग्रॅमचे 2, तर तसे कॉईन्स मी ठेवून घेतलेले आहे पूजेसाठी। आणि अशा पद्धतीने कुंचन छान असा सुशोभित करायचा आहे। छान फुलं, गजरे, सुगंधी फुले, सुगंधी गुलाब तुम्ही त्यावर ठेवू शकतात, आणि अशा पद्धतीने तुम्हाला कुंचनची सेवा करायची आहे।
लक्ष्मी मातेला शृंगार खूप प्रिय असतो, त्यामुळे जितका शृंगार कराल तितकं लक्ष्मी माता तुमच्यावर खुश असेल, प्रसन्न असेल असं मला तरी वाटतं। आणि त्याच पद्धतीने मी आजची ही सेवा पूर्ण केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ही सेवा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काही गोष्टी ऑप्शनल आहेत, मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगते कारण बऱ्याच जणी म्हणतील की आम्ही एवढं कॉस्टली साहित्य घेऊ शकत नाही। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तेही तुम्ही घेऊ शकतात आणि मग तुम्ही ही पूजा जी आहे ती करू शकतात। तर या ठिकाणी हे जे फुलं आहेत ते मी छान ठेवलेले आहेत। ते कमळाचं फूल तर माझी खूप इच्छा होती की हे कमळाचं फूल माझ्याकडे असायला हवं या कुंचन सेवेसाठी, सो त्यामुळे मला ते मिळालंही तसं। आणि मग मी ते पुढे ठेवून घेतलेलं आहे। सगळ्या फुलांना हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गुलाबाचे फुलं, गजरे त्यांनी मी पूर्ण कुंचन जो आहे तो छान पद्धतीने सुशोभित करून घेणार आहे। धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि ती खूप छान पद्धतीने मी पार पाडलेली आहे। अगदी मला जशी पूजा हवी होती, जशी सजावट हवी होती, जशा पद्धतीने मला ही पूजा करायची होती अगदी तशीच मी केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय। सगळीकडे देवघरात माझ्या संपूर्ण घरात पॉझिटिव्हिटी आलेली आहे या सेवेमुळे। तर ही सेवा करण्याचं जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून माझी इच्छा होती आणि हा आजचा जो योग आहे नवीन वर्षातल्या पहिल्या महिन्यातली पौर्णिमा, तर पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा मी करणार आहे आणि शुक्रवारी मी करणार आहे। तर ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्त होते, सुख शांती प्राप्त होते, तुमच्या घरात ऐश्वर्य वैभव येतं। सो त्यामुळेच ही सेवा आहे आणि म्हणूनच मला सुद्धा करायची होती आणि कुठलाही संकल्पपूर्वक ही सेवा मी केलेली नसून तर मला फक्त सुख समाधान शांती मिळावी त्याच हेतूने मी ही पूजा केलेली आहे। तर अशी होती ही धनलक्ष्मी कुंचन सेवा। जर तुम्हाला आवडलेली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली आजची सेवा।
कशी वाटली आजची पूजा. हे फर्स्ट टाइम मी केलेली. अजून नेक्स्ट टाइम काहीतरी नवीन तुमच्या सोबत शेअर करेल, अजून काहीतरी नवीन पूजेमध्ये ऍड करेल आणि तुम्हाला दाखवेल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत